नमस्कार शेतकरी मित्रांनो, दत्तराव वैद्य यांच्या प्लॉटवर आपण आलोत जिथं रामसर आले होते. ते प्लॉट पाहिला. रामसरांचा प्लॉट आहे, त्यांनी डेव्हलप केला आहे. आणि आपण आज कृषी तंत्रज्ञान, कृषी निशुल्क मार्गदर्शन, शेतकऱ्यांची शेतीशाळा, क्रॉप डेव्हलपमेंट, 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल, प्राकृतिक आधुनिक कृषी, शेतकऱ्यांची शेतीशाळा रामपुरी बुद्रुक मार्फत आपण आज त्यांचा प्लॉट पाहायला आलेलो आहोत. हा डाळिंबाचा प्लॉट आहे, रामसरांनी डेव्हलप केलेला. आणि दत्तराव वैद्य हे शेतकरी आहेत, त्यांचा प्लॉट पाहूया आपण काय म्हणतात. निव्वळ डोंगराळ भाग आहे मित्रांनो, हे तुम्हाला दिसतोय. हे पहाड आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी डाळिंबाचा प्लॉट इथं सेट केलेला आहे. तर त्याची अवस्था काय आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. सेटिंगचा नंबर आहे सेटिंग केली आहे की बघ 100 टाकले झाडावर लगे की. अरे बाप, तरी सुद्धा आणखी घात मारात लागणार सर. ते काय सेटिंग झालेले फळं काढली, काढून टाकली. हा काढले आता पण एक राऊंड मारत लागणार सर. तर ते लई ओव्हरलोड झालं. ते काय करते एवढे कॉल केलं नाही नंतर मग. नाही याच्यामध्ये ते एवढे व्हिडिओ बघून एक गोष्ट लक्षात आली, तुमच्या क्वालिटी मालाला डिमांड आहे. पैसा इतका मोठा माल 100 किलो पिकवायच्या ऐवजी 50 किलो पिकवली. हे बेडला पुन्हा तुम्ही माती ओढली का? हो, सुरुवातीला आम्ही झाड प्लेन जमिनीवर लावले. मग याच्यात 2 टप्प्यात ब्लेड लावले. पहिला टप्पा इथपर्यंतच होता. या वर्षी इतकं वाढवला. हा, मागच्या वर्षी इथपर्यंत होता असा. अच्छा, 2-2.5-3 फुटापर्यंत समजा. आता याच्यात काय छोट्या ट्रॅक्टरनं काम करता का? हो का ते हे आता पुढच्या वर्षी पुन्हा अजून माती वाढायची का? नाही, आता 2 वर्ष काही नाही करणार. म्हणजे सुरुवातीला ब्लेड लावले आम्ही, त्याच्यानंतर 2 वर्ष याच्यात कशीच केलं नाही मशागत. 2 वर्ष हे रामसर दाखवू लागली ना ह्या मुळ्या वर आलेल्या. मुळे लय भयान चालू आहे. ते समोर पलीकडे बघा, तिथं पाणी चालू आहे ना, त्याच्यात जास्त निघालं. झाड सापडतात. बघा, मुळी बघायची गरजच नाही. ते सनबर्निंग साठी काय म्हणू लागले तुम्ही? कोणत्या स्टेजला नाही पाहिजे? सनबर्निंग आपल्या स्टेजला नाही. हे पहा, पांढरी मुळी. म्हणजे बघा इथं मुळ्या इथं काढल्या नाही. टेम्परेचर जास्त रे बा, थोडं काळा पडलं मुळ्यांचं जाळच आहे. पाणी कमी प्लॉटला ना. इतक्या पाणी तुम्हाला सोर्स काय, बोर आहे का विहीर? शेत विहीर आता आटली. विहीर आटली? हो. आता हे वॉटर शूट काढावं लागतील. वॉटर शूट काढावं लागतील. हे ते जे ट्रे केलं ना आपण, याच्यावर जास्त बोलतो ते वॉटर शूटवर. हा, महत्वाचा भाग. मी तुम्ही ते बिटिक गोऱ्याचं नाव ऐकलं का? त्यांचं वॉटर शूट हमेशा काढीत राहा म्हणतात ना ते. बिटिक गोऱ्याची पद्धत सांगितली ना, पहिल्यांदा 18 महिने हातानं काढायचे. हा प्रॉब्लेम येणार नाही. हातानं काढायचे म्हणजे कट केल्यावर जास्त फुटिंग होते असं त्यांचं म्हणतंय. पद्धत कशी आहे, सुरुवातीला म्हणजे योगा हे जे आहे ना, योगा हे आपलं हे असं हातानं काढायला सांगितलंय त्यांनी, है ना म्हणजे भाऊ? हे असं हातानं म्हणजे हे जर समजा आपण इथं कट केलं, काय करतं आता इथं कट केलं ना, हे परत इथून फुटतंय. इथनं मारणार लेबर, इथून परत निघणार, हे डोळे राहते, त्यानं पुन्हा चालू होणार. त्याच्यामुळे हे वॉटर शूट हे जे योगा हे बघा, हे वॉटर शूट आहे ना, हे हातानं काढायचं. हे सरळ असा जाऊ. आणि हे जर आपण असं कट केला, हा कैची मारला की तिथून पुन्हा सुरू होतं. आता हे याला पर्याय ना, याला वातावरण खराब झालं ना, दत्तराव हे याला तर आता कटिंगच करावं लागणार ना. याचं तर काय पर्याय आता? उपसत आहे का? नाही उपसा ना, टाईट आहे. कारण ते मॅच्युअर व्हायच्या अगोदर उपसत. असं का? एकदा मॅच्युअर झालं ना मग उपसत नाही ते. बघा आता त्याची ती वांग कसं त्याच्या देठाच्या कलानुसार कलानुसार काढलं लागतं. तसं आहे ते.
एकदा मॅच्युअर झालं का ते मग उपसत नाही, हम्म. त्यात पूर्ण उपसून आलं. हे काम मात्र हेच महिन्याला एकदा का? हा हा महिन्याला एकदा आहेत. इथे टाकायचं ना बेडवरती. बेडवर ते आता कसं पण आहेत ना भरपूर ऑलरेडी पण. ते तुम्ही 65 आणून टाकलं का? हा इकडे कसं ऊस पाहायला भेटत नाही आमच्या भागात. म्हणजे विकत आणलं हा ते गट्टू भेटले का? गट्टू एवढ्याला तो 40 रुपयाला पडला होता एक गट्टू, एका झाडाला एक? नाही 3-4 झाड होते एक गट्टू. भरपूर असते ते म्हणजे दाबलेलं असते ना ते. हो हाऊसिंग मी एक आयशर आणलं होतं, त्याच्यात तो द्राक्षाचा बाग झाला, हे पण झालं. हाऊसिंग न दाबलेलं असते ना ते, हा, त्याच्यामुळे स्लिप ते बसून येतं ते. आता हे तुम्ही व्हिडिओ मध्ये म्हणले तसं तिसरा बहार आहे का? हा तिसरा बार आहे. पहिला तर काय म्हणजे लयच लवकर धरला ना तुम्ही पहिला तर म्हणजे आमचं जवळपास 12 महिन्याचं झाड झालं, 14 महिन्याचं. एक नंबर सेटिंग आहे. बागाला ताण बसला होता, ते पाऊस पडला आणि ते लगेच फुटलं. बरोबर. हे प्युअर भगवा आहे ना? हा प्युअर भाऊ आहे. फुटलं तसंच आम्ही कंटिन्यू चालू केलं. आता हे एका एकाला 3-3, 4-4 फळ ठेवलीत, हे चांगले पोचतात ना? स्टंपला असले तर पोचते झाड काडीवर. मग जाड काडीवर असलं तर पोचतं. हे ना हे हा, हे पोचणार, हे नाही पोचणार का? हे पोचतं. हे बघा ही झाड काडी हां इथून तुमची जी पतली मेळ ही काडी, हां. हिला जर तुम्ही 3-4 आठवड्यात पोचणार नाही. हां. इथून रिटर्न फाटी मागे जेवढं खाली. ठेवलं तर तुम्ही काहीच अडचण येत नाही. बघा हे झाड काडीवर आहे, झाड काडीवर आहे. हम्म. कारण पुढे पुढे जसं येतं तसं ते फाटे फुटत राहते, अन्नद्रव्याचा उपलब्ध पुढं कमी होतो. कमी होता. न्यूट्रिशन त्याला कमी मिळत Nutrition राहतं. पुढं हे कमी. काढायचं का? हे हा तो पण काढायचा आता. सगळीच बॅग आणून टाकल्या दोस्त टाकत हे कटिंग करते वेळेस आपण हे इथून कट करायला जमणार नाही का? चालतं ना, जास्त पाणी खाली असते चालते ती. हा म्हणजे कसं हे लोंबणार नाही असं फळं लागल्यावर. हा फळं लागल्यावर खाली लोंबणार नाही यासाठी. आमच्या कटिंगचं काय होतं मग ते कधी कधी जास्त असं अंतर कमी घेतलं तुम्ही? असं अंतर कमी आमचं, असं डायरेक्ट 14 फूट. जास्त 14 आहे. हा असं 14 आणि हे 2 झाडातलं 8 2 झाडातलं 8 8x14. 8 बाय 14. 2 झाडातील अंतर 8 फूट आणि 2 वळीतील अंतर 14 फूट. ठीक आहे. सगळं वातावरण इतकं मोकळं राहतं की म्हणजे भविष्यात तुम्ही 10 वर्ष जरी बाग ठेवली तर काय अडचण नाही. तरी तुम्हाला डायरेक्ट ट्रॅक्टर चालले ना मधून. हा आता आमचं छोटं डायरेक्ट तुम्ही माल ट्रॅक्टर मध्ये टाकू शकता कॅरेटनं. ट्रॅक्टर मध्ये म्हणजे पूर्ण तुम्हाला सोपं. आणि याच्यात म्हणजे जितकं अंतर जास्त स्पेस जास्त ठेवणार आहे हां हां. तितकं तुमची रोगराई कमी येते. शेंगा का केवढं झालं ते शेंगा? गावरान शेवगा आहे ती. नाही नाही कोइंबतूर ओरिजिनल. बर. एवढं कसं काय मोठं झालं? काढल्याच नाही. नाही ते काढल्यात नाही ना, काढल्या नाही त्याच्यामुळे ती ठोकर झाली. आता त्याला त्याला विशेष म्हणजे झाडातलं कसं उड राहिलं ना ते. त्याचं बियाणं काढता येते आता ना. हा आता द्यायला काढते त्याची पुरातील मी झाडात लावला तो. कोइंतूर आहे ना हे. हा कोइंबतूर ओरिजिनल 1000 रुपयाचं पावशेर बी आणलं तुम्ही ते. बरं. वाळलेली नाही वाटतं. नाही 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 वाळलेलं. पलीकडं नाही वाळलेलं. अशी जंग बघितलं असेल तुम्ही कधी. नाही ना. एवढं आहे ते. घ्यायची का एक वाळलेली? हो घेऊ ना. खाली पडलेलं आहे ना त्याचे. हो हो काय ते? येईल घ्या. ना याचं? हा ते वाळले का ना वाळले ते येतं, पलीकडे आहे ते. येतं भरपूर बी येतात हा. लागत काय अडचण नाही. हा हे 3 नाही या कवळे ते बी. खाली पडलं पाहिजे त्यातलं बी ती. हम्म. शेवगा कसं काय मग जमला नव्हता काय सर? जमला होता. नाही जमला होता पण ते जास्त झाडाला तर त्रास द्यायला लागलं ते. हा. आम्ही लवकरच काढून फेकलं त्याला. घरी खासाठी एक झाड ठेवलं होते. त्याच्यात नाही निघणार कधी. निघते निघते तिला कसं रे थोडी. प्लॉट आहे बघा. टेम्परेचरात लई तेच मला temperature. त्याची ते हे वाटू लागली टेम्परेचरचं काय होईल. तुमचं आमचं सारखंच आहे टेम्परेचर. जमीन असायची का? नाही नाही जमीन म्हणजे काय बायोमास्क बॉडीमुळे या पांढऱ्या मुळ्या सगळ्या वर आल्यात. या पांढऱ्या मुळ्याची जाळ आहे मित्रांनो, 1 नंबर.
बायोमास बॉडीचं ही जादू आहे. बायोमास बॉडी मिळत पिकांचे अवशेष. पाचटीनं काय जादू होते ती पहा. व्हिडिओ बघूनच हे झालं बरं का. मला डाळी पाहिजे होतं, तेव्हा माहित नाही. व्हिडिओ एवढे बघितलेच मी. मला 4 वर्षापासून लावायचे. 90 दिवस सुद्धा झाले बरं प्लॉटला आणखी. हा 90 दिवस सुद्धा झाले नाही आणखी. 90 दिवस पण झाले नाही. 85-86 दिवस आहे आजचा प्लॉट. अरे वा. ते पुन्हा पाऊस पडल्यावर खूप हा पाऊस पडल्यावर एक नंबर त्याची हे होणार ना, फळाची ग्रोथ वाढ. पाऊस पडल्यावर तुला खास चालतं ते पुन्हा ह्याच्यातले एक शेंड्याचे फळं थोडे एवढा महिना हे 50 फळं डबल काढायचे त्यातल्या दुसऱ्या आवडते. हे बारीक बारीक हा शेंड्याचे घास ते लोंबतो कवळ्या गाडी बात फळे त्या फळाला सही येत नाही. आणि आता ही कळी आत्ता यायली, याला काय करा उपयोगच नाही ना. असे ते तो किल्ले तोडून टाकले आम्ही वैतागाला तोडून लोकाला सेटिंग भेटत नाही ना आम्हाला तर तोडायला टाइम नाही. बघा ना हे तोडणं आवश्यक आहे ना. 3-4 राऊंड मारले आम्ही तोडायची कवळे कळे बरं. आणि ते निघा व्यवस्थित ते कळे निघणं सेटिंग होणं संगच हो राहिलं. राहिले आणि लोक सेटिंग साठी परेशान. सेटिंग साठी परेशान आहे. हे पाहता नाही नाही सेटिंग म्हणजे आपल्या झाडाला ताकद आहे ना. हे पाहते नवीन मधलं सेटिंग ही खाली हे बघा. हा. लोक नुसते लावायचे म्हणून बाग लावतात ना हो. रस्त्याने आता किती बाग बघायलो. एक डाळिंबाचा बाग उभा रस्त्याने सहज दिसला. झाडं वाळलेत, हे असे फळे त्याच्यावर ते आमरवेल चढलाय. कशाला लावायचं तरी लावायचेच कशाला. मेहनत आहे राव. मेहनतीशिवाय काय. मेहनतीचं फळ आहे. मेहनत ज्याला करायची नाही त्यानं प्लॉट लावू नये. नाही नाही आहे की नाही. कसं लोक बरोबर करायचं. हा. 5 वर्ष वापस जायचं मागायचं घेण्यात देण्यात लाईफ मध्ये. उगा शेतीचा खराबा, शेतीचा खराब पैशाचा खराबा, पैशाचा खराब आणि आपला टाइमपास आपला बी टाइमपास विनाकारण. ज्याला व्यवस्थित करायचं नाही त्यानं करूच नाही. करूच नाही. याचं एक आहे थोडंच का काम पण कंटिन्यू हा, व्यवस्थित हा. करीत राहावं लागतं. तुम्ही आता आठ सॉइल दिवसात- चार्जर हे किती दिवसाला देता तुम्ही याला? याला आम्ही 8व्या दिवशी एक पाणी आड किती वापरता एकरी प्रमाणेच? एकरी 2 लिटर सोडतो प्रत्येक पाण्याला. म्हणजे आज पाणी दिलं हा. मध्ये एक पाण्याचं गॅप, हा. त्याच्यानंतर दुसऱ्या पाणी. हप्त्याच्या हप्त्याला एकदा हा, सोडायचं. हप्त्याच्या नंतर जातं हप्त्यात समजा. 2दा पाणी म्हणले ना. हप्त्यात 2दा पाणी जातं ना. हप्त्यात- मग एक पाण्यात जातं ते समजा हां 2 लिटर सोडतो. काय लिटर आहे ते? ते तुम्ही जर समजा छोटी पॅकिंग घेतली तर 450 पडतं. हा 5 लिटरची घेतली तर 440 पडतं आणि 20 लिटरची घेतली 390 पडतं. असं आहे का? हा 400 रुपये लिटर धरा. हा जितकी क्वांटिटी मोठी पॅकिंग केली तुम्ही थोडं कमी आहे. बघा ते काय ते झाड थोडं कमी कडीचं तोडावं लागते हे. त्याला अगोदर नाही झाली सेटिंग काय कारण असं? नाही ते त्याला नाही एकच कडीच आहे ना कडीचं आहे ते. ते. कडीच आहे ना. पाणी एकच साईड आहे. पुन्हा हे काय होतं आता हे आजूबाजूला पूर्ण हलकं जंगल आहे. टेम्परेचर याच्यातलं जे गरम भाप हा, आहे ते सुरुवातीला याच्यावर येऊन ताडते. तुम्हाला हे राऊंड मारावं लागतं इकडे गजरा फिजरा लावा. हा हा सगळं नाही आता Border. सर 10-12 दिवस राहिले आता. बरं नाही नाही पुढच्या वर्षी याला कामी येईल ना तुम्हाला. विषय समजा आपण डिसेंबर-जानेवारी मध्ये जर आलो ना आता तर तुम्ही मग ती दोन्हीत पर्यंत. नाही जून मध्ये तुम्ही हे काम करा ना, गजर लावून टाका ना जून मध्ये. हा जून मध्ये लावा, पुढच्या वर्षी तुम्हाला ते फायदा पुढच्या करेल वर्षी आहे की कामात नाही. येईल. हा. टेम्परेचर रोकल ना तुमचं हे. एक 10-20 झाडं तरी लावले एवढ्याच्यात तरी हा होऊन जाते. होऊन जातं. तुमचं टेम्परेचर रोकल ना ते म्हणजे बॉर्डर. बॉर्डर ती काय होईल मग कडे झाडाशी कमी दिसणार नाही तुम्हाला. हा हा आणि याच्यात बी वातावरणाचं हे होईल, हा. बदल होईल. पूर्ण सारखे होऊन जाईल. ग्लास आण लागतो आणि इकडे आता डबल लाईन नाही 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 आम्ही नळ पांगितले पण ते काय व्हायला आम्ही सेटिंग मध्ये टाकले ते. पण जी डबल लाईन टाकली ना ती थोडी केन जास्त वाटायला लागली. झाडाची दोन्हीकडे परत करून पाहायला होतं. पाणी जास्त व्हायला लागलं त्याला. तर ते पुन्हा बंद केलं. टाइम कमी करायचा ना. नाही 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 टाइम जरी कमी केला तरी बी व्हायले. तरी बी कारण ते क्षेत्र जास्त ओलं व्हायला लागलं होतं त्याचं. हो. 3 लाईन आहे. हे ड्रिप मोजकं समजा इतकं क्षेत्र जातं पण 3 लाईन पूर्णच पट्टा ओला व्हायला लागला. इनलाईन नाही जमत समजा. चालते 3 लाईन हा पण मग पहिल्यापासून तिथं रूट झोन डेव्हलप पाहिजे ना. मग काही अडचण येत नाही. सुरुवातीपासून पाहिजे. माझा विचार आहे तीच इनलाईन. चालतं काय अडचण येत नाही. हा काय अडचण येत नाही. हे बघा लागत नाही तर काय कळलं नाही राहिले. मालाची काही कमीच नाही तुमच्याकडे. आता सुरुवातीला तुम्ही हे लावलं त्यावेळेस कितीचं बेड वाढलं होतं?
सुरुवातीला मी प्लेन जमिनीवर प्लेन लावलं. जमिनीवर लावलं हा. आणि नंतर मग माती ओढत गेला. नंतर मग मी काय केलं याच्यात हे घेतलं आपलं मूग. हा मुगाचं पीक घेतलं या बस आणि त्याच्यानंतर मग ते मूग चुरा केला शेंगा काढून आणि त्याचा चुरा केलेला मग ते बेड लावून घेतले त्याची. अच्छा जे प्लेन जमिनीवर लावलं त्याच्यात हा. मूग केला, हा मूग पुन्हा काढला आणि मुगाच्या काडा सगळं काढा दाबलं, सगट रोटा आणला त्यात आणि मग ते बेडला लावून घेतलं. बेडला लावलं. अच्छा. आणि नंतर मग दरवर्षी आता थोडं थोडं माती लावायचं. त्याच्यानंतर मग 2 वर्ष की आता काहीच नाही दिलं बागात, मशागतच नाही केली. आणि टेम्परेचर लई ऊन लागायला ना, दुपारचा पारा झालाय. तुमच्याकडे कमी असेल जरा. नाही टेम्परेचर असंच आहे असंच आमच्याकडे. आहे? हा. पाणी पाणी आहे आमच्याकडे, पाणी बरं आहे पाणी जरा. भरपूर आहे. भरपूर म्हणजे बरोबर नाही, हम्म. सगळ्यांना नाही पण ज्यांना आहे ते आहे. आता आमच्यापेक्षा यांना पाण्याची काही कमी नाही, यांचं गोदावरीच्या काठावरच शेत आहे. हे काय घेता पीक मग तुम्ही? जास्त ऊस असतंय. ऊसच आहे का? ऊसाचं काय यांच्या ताण गावाला ऊसच आहे सगळं. दिवाणकी? यांचं गाव वेगळं, आमचं वेगळं. पाहुणे बी आहेत, मित्र पण आहेत. शिकायला त्यांच्या येत होतो. तुम्ही छान डेव्हलप केला प्लॉट, मस्त. तुम्ही प्लॉट लावल्यानंतर रामसरांचं मार्गदर्शन घेतलं का अगोदरच? नाही, प्लॉट लावल्याच्या नंतर रामसरांचं. म्हणजे आम्ही द्राक्षाला वापरत होतो अच्छा. हां. त्यांचं शेड्यूल. तर मग प्लॉट लावला आणि लगेच 1-1 किलो डोस टाकून त्याला एक 2-3 महिन्यात. हां. आणि त्याच्यानंतर मग शेणखतासोबत डबल दुसरा डोस टाकला ते ब्लेड लावायच्या वेळेस. बेड लावते वेळी. हा, बेड लावते वेळेस. त्याच्यानंतर मग चालूच झालं. तेल्यालाच लय लोक हे करतात, तेल्याच म्हणतात. नाही नाही, मग तुमचं स्ट्रॉंग जर पीक असेल तर तेल्या फिल्या काहीच येऊ शकत नाही, आता तुम्हाला सांगतो टेम्परेचर किती आहे तरी झाड कसं तुम्हाला असं वीक वाटत नाही, स्ट्रॉंग वाटतं ना. स्ट्रॉंग वाटते. या झाडात तुम्हाला चला दाखवतो 2 ठिकाणी आपल्या बागात खोडावर तेल आहे तरी पण तुम्हाला फळ सापडणार. चल तुम्ही समोर दाखव. खोडावर आहे पण खोडावर आहे तरी फळावर सापडणार. चला तुम्हाला दाखवतो ना. म्हणजे सांगी बी नाही. बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही ते व्हिडिओ मध्ये बी म्हणता, आम्हाला तर तेलच माहित नाही. चला आम्हालाच माहित नाही ते काय असते भानगड. लोक म्हणतात बघा या झाडावर लोक म्हणतात 300 फळ आहे. ते बघा ना खाली थोडे फळं नाहीत ना. खोडावर ते. एक नंबर. 100 फळ खूप झालं. 5 फळ आहेत त्याला. 5 फळ आणि पूर्ण मेन स्टंप वर 5 फळ आहेत त्याला. 5 300-400 ग्रामचं फळ होईल ते. किती किती किलो माल निघेल सरासरी ह्या झाडाला? 40 किलोच्या आसपास. 40 किलो. रेंज काय चालेल तुमच्या हिशोबाने? रेटची भावाची रेंज ते आपण रेटचं हिशोबात धरून काम नाही करायचं. सरासरी 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 100च्या आसपास चालले रे. म्हणजे सरासरी आपलं 4,000ला झाड. सरासरी 100 रुपये किलो जाईल. 4,000ला झाड पडेल. कारण हे जो माल आहे ना हां अडकण मध्ये मोसंबीचा कसा अडकण असतो पण ते कोणत्याच बाजारामध्ये येत नाही. हां हां. त्या मालाला रेट चांगली भेटते. अच्छा. त्या हिशोबात येणार आहे आमचे. आणि पुन्हा क्वालिटीला कधी बी हे राहणार. क्वालिटीला क्वालिटी येणारच. क्वालिटी ती येणारच आहे. ह्या बागाची म्हणजे ही आज स्टेज आहे ना रासायनिक वरची ह्या बागा स्टेज जवळपास 110-120 दिवसाचा आज ही स्टेज आहे ती. हे 90 ते दिवस. 90 दिवसामध्ये या आला. 85-80 दिवस आहे आज. म्हणजे 120 दिवसाचे ना आणखी 15 दिवसात पूर्ण प्लॉट म्हणजे होऊन जाणार आहे. 30-40 दिवस कव्हर केले आता. 20 दिवस तर कम्प्लीट आहे. आता 20 दिवस. आता तो हे काढावं लागेल का? हा, ते पण काढून घेऊ. म्हणजे हे जर नाही काढलं, हे न्यूट्रिशन वाढणार. नाही वाढणार नाही. हां काय होईल आता आपल्याला हे प्लॉट 2 महिने पावसाळ्यात सांभाळ नाही. हां त्याच्यामुळे हे जर जास्त डेव्हलप झालं हां तुमचं स्प्रेत आतमध्ये घुसून देणार नाही. हां फळाकडे जाऊ द्या. हा, त्याच्यामुळं आता जी नवीन केन आहे पूर्ण काढून घ्यायची. आता हे बीटी वगैरे काय म्हणतात, असं इथं कट करा. हा, नाही ते केव्हा चालतं हा. जेव्हा तुमचा प्लॉट आता ह्या टेम्परेचर मध्ये आहे हा. आता चालतो. पण ज्यावेळेस तुमचं हार्वेस्टिंग ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये येणार आहे हा. तुम्ही कव्हरेज कसं घेणार आहे त्यावेळेस सर काय सांगते कोणी बी हो. की तुमचं जितकं झाड मोकळं राहील हा. त्यातून स्प्रे आरपार गेला पाहिजे हां तेव्हा तुमचं कव्हरेज व्यवस्थित येईल. मग त्या स्टेजला हे जर मोठं झालं तर मग काय उपयोग आहे? हा. स्प्रे जाणारच नाही ना स्प्रे जाणारच नाही ना. म्हणजे ह्याला तुम्हाला हे किती दिवसाला काढावं लागतं असं केन? आता त्याला पण काय आदमी नाही लावलं त्याला. वॉटर शूट म्हणतात का केन ह्याला? याला केन म्हणतो आपण वरच्या. केन. वरच्याला केन म्हणतात, वार्षिक खालच्याला म्हणतात. हां. आतापर्यंत याला एकदा हात नाही लावला पाणी दिल्यापासून. वरच्याला शेंड्याला जे येणार आहे वॉटर शूट. खालचे काय आता हे जे आहे हां हे केन आहे हां? हा ती केन हा. आहे खालचे वॉटर. आणि खालचे जे आहेत ते खालचे हे आहे हां हे आहे म्हणजे भाऊ हे आहे हे वॉटर शूट आहे. ती वॉटर हे वॉटर शूट आहे हां. ही कंडिशन यायला आहे ना रासायनिक वरला प्लॉट
फळ पूर्ण ग्रीन होतं. बर ही साईज यायला यायला यायलाच ते पूर्ण फळ ग्रीन मध्ये होतं. त्याला 120 दिवस लागते, 115 ते 120 दिवस. आपलं हे ज्यावेळेस ग्रीन होईल ना त्याची साईज डबल होणार याच्यापेक्षा. तुमचं यावर्षी 400 500 300 हा 300च्या पुढं 300च्या पुढं आपल्याला 250 200च्या बी पुढं चाललं. कवळ्या काढलेलं फळ आपलं 200 ग्रॅम राहील. 200 ग्राम तर 200 ग्रामला पण रेट चांगला आणि भेटायला ते पण मग कवळ्या काढलेलं फळ काढून टाकणार आहे. मागच्या वर्षीच रेट तुम्हाला कमी भेटला पण. मागच्या वर्षी जास्त आमचं प्लॉट सारी सोबत झालते ना, त्यांना थोडी गर्दी झाली. साईज किती आली ती कमीत कमी? मागच्या वर्षी 150 पर्यंत होती. 150 प्लस. हा 150 प्लस होती. किती झाले मागच्या एक नंबर शेटिंग आहे. व्यवस्थित वाढवलं. त्यावेळेस खर्च वाढाला. तुम्ही हे लावले ना बांबू, बांबूला तार केलं गरज नाही तुमच्या मला वाटते झाडाला नाही लागणार. लागतंय. वजन झाल्यावर वागते ना ते. आता हे रामसर म्हणतात ना आता काही नाही, पण सिटीमुळं ना झाडच मजबूत एवढे होतात. नाही किती मजबूत होते पण त्या जीवाच्यावर लोड घेऊन ना आपण. वजन झाल्यामुळं वाढणार ना हा तिथे जर लोड जर व्यवस्थित असता ते. तर मग काही गरज नसते पडी. हम्म. ते लोडच्या जीवाच्यावर आहे मग ते काय करणार आहे? किती झापाची कॅपॅसिटी किती कोणतं लागते? गवत आणलं तुमच्या? हे लावलेलं गवत आहे लावलेलं आहे? त्याच्या साईडला. अच्छा हा पण ते ते मध्ये काय आलं. झालं, ते मोडलं आणि त्याला बी येत राहिलं तर ते पांगत 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 पूर्ण बागात झालं ते. पण पूर्ण जनावरचं उपयोग गवत आहे. घरी जनावर असतं हा ते व्यस्त गेली. गवत आहे. हे दोनच घालणार नाही पण आपण ते गजरा गवत म्हणतो तर त्याच्यापेक्षा थोडं चांगलं वाटायला, सॉफ्ट वाटायला. तर भाऊ याला स्प्रे तुम्ही रेग्युलर घेता का नाही? तसं काही नाही. स्प्रे आतापर्यंत मी जवळपास आमुष्या पुन्हाच घेतले बरं का कीटकनाशकासोबत. अच्छा हा. हा आणि आता जर तसं झालं वातावरण तर घ्यावं लागेल समजा, पण आतापर्यंत काही गरज नाही पडली. अच्छा. ऊन नाही लागत आता का? बघा ना तुम्ही झाड हम्म. काय फळ आहे त्याच्यावर. तरी एकदा थेनिंग केली त्याची. नाही नाही लयच. तेल कुठं म्हणू लागली आहे समोर आहे, चला ना. याला बघा ना, लयच भारी सिटिंग आहे याला. इथं बी बघा हे. पडत रोपात आला त्याला. रोपात आल्याला हा ते रोप घेताना कळत नाही ना. नाही रोप घेतात रोप घेताना कळत नाही, रोपात आलेला तेल आहे हे. हा आता हेच फळावर येऊ शकतो का? हा जी फळा रेष होती. आता याला संपवण्यासाठी काय करावं लागतं? याला हे मारल्यावर आपण पेस्ट मारल्यावर आता ह्यो तुमच्या आतले जे पिशी आहे त्याच्यात घुसलेला आहे. त्याला काहीच हा. होत नाही. याला तुम्ही काही केलं हां तरी नष्ट होऊ शकत नाही. याचं होय. जेव्हा झाडात विकनेस पण येईल हां त्यावेळेस हा ऍक्टिव्ह होतो. मग याला संपवायचं मग एकच पर्याय याला इथून कट करणे. ही कट करणे आणि बाहेर फेकून देणे. याला दुसरा पर्याय नाही. अच्छा. ज्यावेळेस तुम्ही झाड वीक होईल त्यावेळेस ऍक्टिव्हच होणार. आता समजा झाडात ताकद पण काही वाटत नाही. ज्यावेळेस झाड वीक होणार बघा तुम्ही एक सुद्धा फळ सापडणार नाही तुम्हाला झाडावर. हम्म. हे तर म्हणतात तेल्या झाडा फडा वाचले होतं ते झाडच टिकत नाही. आणि इथं तर त्याला 200-300 तर हेच झाडाचं आहे. फळ आहे. पान तरी पिवळं आहे बघा ना. हां, नाही नाही पान तरी पिवळं आहे का? आणि सगळ्यात जास्त भीती तेलाची दाखवतात. तेलाची लयच भीती पप्पा. तेलाचीच दाखवतात ना. नाही ते त्या एससीटी मुळे ते कंट्रोल मध्ये आहे. नाही, तिकडं झाडात आहे जर इकडं. ताकद असेल ना हा? तर काहीच अडचण येत नाही. एक नंबर सेट केला राव प्लॉट तुम्ही. जबरदस्त. कंडिशन छान. विरुद्ध आहे ना सगळी यांच्या. कंडिशनला विरुद्ध आहे. हा? बघा यांच्या तुम्ही. जमिनीमध्ये हे नाही हम्म. कस फक्त मीडिया म्हणून म्हणजे कस हे- नाही जमिनीत आहे. हा उभं आहे फक्त हा. नाही याच्यामध्ये. पण हे मीडिया लय महत्वाचं आहे ना. हे लोक याला फुकून द्यायला लागली हा नाही, पाचटीला. नाही, हे नाही ही माती जे आहे ना हा. ते फक्त हे म्हणून वापरायचं. हे. जमिनीमध्ये काय आहे? कस नाही जमिनीत. हम्म. काहीच नाही. बाजार हे अहो. येत असेल याच्या आधी. तुम्हाला सांगतो मजाक नाही. हा. ज्यावेळेस आमचे वडील शेती करायचे ना हा. तिथं बाजरी सुद्धा व्यवस्थित पिकत नव्हती. नसतं येत. बाजरी नाहीच सुद्धा नाही व्यवस्थित याच्यात. पिकत नव्हती. आता हे रान बघून लक्षात आलंय ना. आता द्राक्षाचं आमचं 5वं पीक आहे. काय अवघड आहे द्राक्ष का डाळिंब? द्राक्ष अवघड आहे डाळिंबापेक्षा. डाळिंबापेक्षा हो. नाही डाळिंब तुम्हाला याच्यामुळं सोपं वाटत नाही असेल. ना, आमचं काय झालं हा. आमचं इथं वरती आजारी काढायची गरज नाही पडत. दुसरं वर्ष आहे आमचं. कोणती ही याची. हा म्हणजे काय होतं शेतीच्या काळात आहे ना जर रासायनिक वापरलं ना हा. इतकी केन फेकतं झाड. एकदा दोनदा केन उपसून घ्यावं लागते. हम्म. आता आम- त्याच्यात पैसा जाते ना मग मजूर त्याच्यात लावा, पैसा हे जातो करा, आणि ते पैसा करा. तर जातोच
झाडाचं स्टोरेज किती जातं हा सगळ्यात महत्वाचं झाडा स्टोरेजला जातं ना जाऊ दे पैसा समजा तुम्ही आज पैसे खर्च करू शकता शिल्लक तर मला तेच काय वाटतंय माहितीये का दत्तराव आता हे जेव्हा निघालं हा तेव्हाच याला टॉपिंग जर केलं तर तुमचं पुढच्या वर्षीसाठी झाड तयार हा झालं पुढचं चालतं ना ना. ते निघाल्याच cut निघाले करणं. निघाले ह्या काय कंडिशनला समजा ते बघा हे आता हे हा. हे जर इथून टॉपिंग केलं हा तर ते वेळेस ते 4-5 फाटे फुटून हे असं हा. मस्की काठी टाईट राहते आता याला एवढं हे वेस्टेज गेलं ना हे जास्त लांबल्यामुळे मग ते पान त्याचं कंट्रोल सांभाळत नाही ना त्याला हे इथून कट ते करणं मोडून महत्वाचं जातं आहे हे. हे जर इथूनच केलं असतं ही गाडी टाईट राहिली असते अशी हा, हा. राहिले. आता हे वाऱ्याने असलं की मुडपून जातं म्हणजे काढायला लागत ते ते एक पर्याय आहे हा तसं बघितलं तर हे झुडूप म्हणजे बोराटी सारखं त्या वर्गातलं झाड आहे नाही नाही, बोर वर्गातलं झाड आहे ना हे काटेरी झाड आहे ना काटेरी झाड आहे ते बघ, ते झाडावर बसलेलं आहे. जुन्या फांदीवर जुन्या पाण्यावर हे तेल आहे हे वॉटर शूट आहे ना हा वाटत होते हे पण वॉटर शूट आहे हा तुम्ही कुठून घेतली होती रोप गावातूनच घेतलं तुम्ही इथं आता त्या हा, तेल आहे. ते तर इकडले दिसायले आणि ते तिकडलं पलीकडं इथून त्यांच्याकडे नाही ना त्या बागेत 15-20 किलोमीटर इथनं बघितलेली तुम्ही बाग त्यांची हा माझ्यासाठीच घेतलं होतं आणि मी मला घराकडे लावायचे 200 झाडं हा हा ते झाड चालतंय मग बघा आपण काय थोडा टाळ लावलं होते पाठीमागं हम्म. 50 फळ त्या झाडावर हा. त्याचं वय तरी 50 फळ आपल्याच अशा झाडाला लोकांच्या 2-3 फळं लागत नाहीत काय काय झालेलं आहे तूट आहे का लावलेली तूट लावलेली अशा झाडाला म्हणजे लोकांच्या 2-3 फळं पण लागत नाही आहे की नाही हे महत्वाचं आहे ना 50 फळ म्हणजे आज कधी सायला 10 किलो माल त्याच्यावर हा सगळं मेहनतीचं आहे मेहनतीशिवाय काय मेहनतीला पर्याय नाही त्या झाडाला पहा पिन लागला बरं का आपल्या कोडकीड हम्म. तर ते ही कंडिशन ज्यावेळेस दुसऱ्याच बागात येते ना हा. तर ते झाडच पूर्ण जळून जातं बर आपलं पूर्ण झाड रिकवर व्हायला चालू झालं माझं हम्म. पुन्हा डबल हा डबल रिचार्ज झालं आणि ते भोकाड पडलेलं मग ते ते बुजून गेलं ऑटोमॅटिक हा कारण पेशींची वाढ दुसरीकडून होती ना साईडला हा, जर पेशींची स्ट्रॉंग असेल तर स्ट्रॉंग असेल तर हा जर झाड स्ट्रॉंग असेल ना समजा इथं जरी फोकाड पाळला आली ना हा तरी साईडनं पेशी इकडून इकडे जुळू शकतात पहिले कोण आतूनच भोग पाडलो तिला हम्म. पूर्ण बंद करून आहे याच्यामध्ये ताकद आहे ताकद आहे मी काय म्हणतो मला आम्हाला काय ही स्टेज आहे ना आता हम्म. ही स्टेज जर समजा ह्या झाड स्टेज जर रासायनिकवर असती हम्म. ही झाड पुन्हा रिकवर झालं नसतं तुम्ही जे म्हणले ना इथपर्यंत उन्हात आणायचं का आले तर आम्ही याच्यासाठीच आलो प्रत्यक्षात एकदा बघावं लागतं. एकदा बघितलं की संपलं म्हणलं आता काय हे झाड बघितल्याशिवाय कसं हे झाड रिकवर झालंच नसतं रासायनिकवर हम्म. 100% कमी गॅरंटी देतात होऊच शकत नाही किती ते जाणंही जाणं आहे ते जा नाही जाणं होत त्या झाडाला हम्म. आता ग्रीनरी यायला त्याला बघा ना झालं चालूच झालं ते आता म्हणजे आता जाऊन Recover झालं नाही मरून- बघायला आहेच तुम्हाला ते. पुढच्या वर्षी आहे माल द्यायला माल तयार त्याला आहे माल पुढच्या वर्षी द्यायला तयार आहे. आज ह्या वर्षी ते स्ट्रॉंग नाहीये म्हणून त्याच्यात माल नाही हा. पलीकडे काळात पलीकडेला त्याच्या मी तरी पण पलीकडेला आहे ना बघा ना हा एक फळ आहे ना चालतं. मला तर वाटतंय हे जर प्लॉट व्यवस्थित चालवलं तुम्ही 10-15 वर्ष तुम्हाला काहीच अडचण येत नाही. काहीच अडचण नाही काय अडचण येणार काहीच अडचण येत नाही. त्या पद्धतीने जर चालत राहिलं तर हे खोडावरलेच फळं जबरदस्त होते लय ना स्ट्रॉंग लय साईज देते ती. हे. हा. म्हणजे 400 क्वालिटी पण एक नंबर राहील शायनिंग शायनिंग आणि क्वालिटीचं वजन पण. फुगवण एकदम एक नंबर होती कधी तुम्ही नाशिकला किंवा पुण्याला न्यायचं कधी नाही केलं डोक्यात केडी चौधरी वगैरे नाही मी मागच्या वर्षी 8-2 वर्षी नेलतं ना पण काय माहितीये का जे करून तुमचं इथे समजा जे रेट भेटते तुम्हाला तिकडे बाहेर नेणार नाही होत कारण तुम्ही इथं जर समजा आता प्लॉट मध्ये जागेवर देणार याचे मालक स्वतः तुम्ही राहता तुम्हाला कसा माल काढून द्यायचा कसा नाही त्याच्या हातात तुमच्या हातात राहतो किंवा तुम्ही इथून माल हार्वेस्टिंग केला ते जाऊन गेला तुम्हाला काही भाव माल द्या ते भुसार मालासारखं रिटर्न माल आणता येतो का नाही ना किंवा भुसार मालासारखं तुमच्या आजच्या बीटला नाही गेलं मग उद्याच्या बीटला म्हणता येतं का त्याला जे देणंच भाव देणं आहे ते भाव आहे तुम्हाला द्यावाच देणंच लागत देणं. हा मायनस तुम्हाला तुम्हाला काही भाव मागितला तरी देणंच काही आहे. भावाला तुम्हाला द्यावाच लागत देणंच आहे त्याला त्याच्यामुळे पर्यायच ते नाही परवडत नाही त्याला पर्यायच नाही त्याला पर्याय नाही अय, किती छोटं झाड आहे बघा त्याला माल कसा आहे म्हणजे असं म्हणताच येईल ना की म्हणजे असं झाड कोण्या कमी झाडाला नाही कोणतंच- हे हा. असं कोणतं तुम्हाला झाड फक्त ते दिसेल? कडीचे झाड दिसते नाही याला नाही माल कडीचं जास्त तर काम दिसणार नाही. वाटायला हा. आहे याचा दिसाय याला त्याला हे जरा कमी आहे ना. हेरा कमी आहे आणि छाटणी जास्त आहे काहीतरी हम्म. माल सगळ्यालाच आहे आता हे बारकं झाड आहे बघा ना ते. 120 फळ आहे त्या झाडावर काय आहे ते इतकं पुस्तकात झाड आहे ना ते पण तोडायचे बरं का काढाच होता आपण होय. हा. आणि मग साईज बघा घेऊन आली ते
हा एक नंबर 100 ग्राम साईज आज ही 100 ग्रॅम. एक बघा ही फळ त्याला. बघा एवढ्या फाटीला किती फळ येतं. नाही नाही एक आता टोटल पर्यंत आपलं किती ग्रॅमचं फळ भरतंय एक दोन हार्वेस्टिंग पर्यंत? 8 ग्राम 8 फळ एवढं शंभर हो 700-800 बी जाऊ शकते. नाही इतकं लोड असलं नाही जाणार. नाही म्हणजे काही फळ हा हा काही आणि जातील, मग पण 400 सरासरी आपण 400 300चं धरा ना. 300 जरी 200 धरलं. पकडा. हा. 200 पकडा. तरी 100 फळात कॅरेट 20 किलो माल निघतो. 20 किलो माल व्हायला ना. याच्यात सरासरी म्हणजे याच्यात आपले 250 200 फळ आहे. तिकडून ह्या इथपर्यंत आता जेवढे तार दिसते तुम्हाला 200 प्लस फळ सेटिंग पूर्ण. त्या खालच्या आवडमध्ये ना 300 जास्त फळ आहे. इकडं सुद्धा 400 जास्त फळ आहे. आता जे बांधलेलं नाही का हे 2 गाल्या थोड्या कमी वाटते आमच्या हिशोबाने बरं का. त्या पण कमी नाहीचे नाही तिकडच्या हिशोबानं. त्या कडीच्या त्या 2 गाल्या भरपूर आहे त्यात ओव्हर जास्त. त्या कडीच्या गलीची फिरिंग करावं लागेल डबल एकदा. ती नाही ओव्हर झाली. तुम्ही म्हणाले पण मला थोडं तिकडं आपण बघितलं ना अगोदर हा त्याच्यापेक्षा इकडे थोडी साईज हा वाटायला. सेटिंग अगोदर झाली इकडे 8 दिवस. असं आहे का? हा. हा थोडी साईज मध्ये बदल वाटायला. इकडं साईज थोडी पुढे नाही हा, हा, राजस्थानला हे हा, plot. हा, हा. काय झालं आम्ही तिकडलं पानगळ झालती सुरुवातीला. तर ते बागलीक झालती अगोदर तिकडली. तुम्हाला तर काय ताण तर काय फटकन बसत असं पाणी बंद केलं. 15 दिवस लय झाले. लय झालं 15 दिवस. आम्हाला तेच थोडं ओलं सुद्धा निघणार नाही तिथं. हम्म. ओलं सुद्धा निघणार नाही. काय म्हणले राम सर आणखी काय बदल करा म्हणले का? काय नसतं नाही बदल काय करावं इतकं एवढं असल्यावर काय म्हणणार आहे? क्वालिटी बागाची सर काय म्हणणार ती. सुधारणा काही नाही. हा जी आहे ती सुधारणा आहे. बरं मी काय म्हणतो आता तुम्ही पाणी दिल्यापासून तुम्ही याच्यामध्ये आता ह्या स्टेजला आंतरपीक नाहीत करू शकत टरबुजासारखं. चालतं पण स्प्रेचं तुमचं हा स्प्रे कसं घेता? अच्छा ते घ्यायला अडचण येईल. स्प्रे घ्यायला अडचणी त्याला. नाही STP वाल्याला काय एस टी पाल्याला काय अडचण नाही. तुम्ही ट्रॅक्टर नाही म्हणून ते हा. ट्रॅक्टरने येईल जाईल. हा एस टी पाल्याला काय अडचण का नाही. मला वाटलं काय निमेटोड काय असं काय नाही प्रॉब्लेम नाही काय अडचण नाही. तशी काय मिरची नाही चालत फक्त. मिरची नाही हा. का? मिरची जे व्हायरस येतो ना ते मिरचीच्या मुळावर असतो जास्त. अच्छा जे पांढऱ्या मुळा असते मिरचीच्या हम्म. त्याच्यावर आणि मग त्याच निमेटोड तयार करतात गाठी तयार करतात. मिरची पिकाला नाही चालत. बाकी मग तुमचं वेलवर घेते घेऊ शकता. कोणते अंगूर बघून आता कितीची मोटर आहे तुमची भया तू बी उन्हात फिरायला. आमची 5 मोटर 300 शेततळ्यातली. कितीला आहे तू? तुमच्या चौथीला आहे. मोटरवर थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट नक्की सांगा. पानबुडी पण ते जागा आहे. ठीक आहे, शेततळ्यात कोपऱ्यात. हा. बोर मधल्या तुमच्या मोटरवर नाही चालायचं का? नाही ना, बोरमध्ये नाही चालत. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.